आज आम्ही तुमच्या समोर नमस्कार. आज आम्ही स्तनपान दिवस साजरा करत आहोत. तर त्या निमित्ताने आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत स्तनपानावर आधारित एक नाट्य. आपल्या सर्वांना माहीतच आहे की बाळाच्या वाढीसाठी व पोषणासाठी स्तनपान करणे किती गरजेचे आहे. पण भारतीय समाजामध्ये असलेल्या स्तनपानाविषयीच्या अज्ञानता, स्तनपानाच्या चुकीच्या पद्धती, चुकीचा आहार व वैयक्तिक स्वच्छता या गोष्टी बाळाच्या पोषणासाठी व वाढीसाठी अडथळा निर्माण करतात. चला तर पाहूया. ऐका ऐका सर्वांनी ऐका, ऐका ताई ऐका मावशी, ऐका ऐका सर्वांनी ऐका. आज सांगते एक कथा विषय तोच पण काळानमा. आज सांगते एक कथा विषय तोच पण काळानमा. गावात होती एक सूनबाई, दिवस रात्र ती काम करत जाई. गावात होती एक सूनबाई, दिवस रात्र ती काम करत जाई. साधी भोळी तिची चिंता कुणाही नाही. साधी भोळी तिची चिंता कुणाही नाही. अगं सवय ऐकलंस का? कुठे आहेस? जा सर्वांसाठी जेवण बनव. हो आई. आता वेळ होती मूल होण्याची. कसं ती करू शकत होती? एवढं सगळं करून पण दिवसभर काम करत जायची. काम करता करता ती उपाशी पोटी झोपी जायची. दिवस गेले, रात्र गेले आणि मग एके दिवशी आई अगं सवय काय झालं? अहो ऐकलंस का? काय झालं? मनोज जा पटकन डॉक्टरना बोलवून घे. डॉक्टर अभिनंदन तुमच्या घरी मुलगी जन्माला आली. अभिनंदन. हे सर्व ऐकताच सर्वांना खूप आनंद झाला. सवे माझ्या नातीला दूध पाज. हो आई. किती प्रयत्नानंतर बाळाला दूध पाजताना आईला पाना काही फुटेना. हे सर्व बघून आई उदास झाली आणि सासूचे टोमणे चालू झाले. सवे बाळ का रडते ग? बघा ना आई, मला पानाच फुटेना. हे देवा पांडुरंगा, कर्म माझं. कोणत्या फुटक्या नशिबाने तू घरी आलीस. आता तुला साधं बाळाला दूध पाजता पण होईना. आता बाळाला फक्त गाईचंच दूध पाजावं लागेल. अहो ऐकलत का? काय झालं? तुमच्या सुनेला साधं बाळाला दूध पाजता पण होईना झालंय. तुझ्याचमुळे झालेलं आहे सगळं. तूच तिला दिवसभर काम देत होतीस, खायला देत नव्हतीस. बिना खाता पिता कसं येईल? असू दे तुम्हाला काही समजत नाही. दिवस गेले, रात्र गेले, बाळाचे हाल झाले. शेवटी एकच पर्याय उरला, तो म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याचा. काय होतंय? बघा ना, बाळ सारखं रडत आहे. बघू. घाबरू नका, तुम्ही पहिले शांत व्हा. अहो शांत कसलं होताय? काही खात नाही, बाळ पीत नाही, दिवस रात्र नुसतं किरकिर करत असत. बाळ दूध पितं का? हिला कुठं पाचता येतंय? आम्ही गाईचं दूध देतो, ते पण बाटलीमधून. नाही मावशी, तुम्ही ऐका आणि तुम्ही ऐका. बाळाला गाईचं नाही तर फक्त आणि फक्त आईचं दूध पाजायचे. कारण जर आपण बाळाला बाटलीतील दूध पाजले तर बाळाला वेगवेगळे आजार होऊ शकतात, जसे की जुलाब, कुपोषण, इतर असे आजार होऊ शकतात. त्यामुळे बाळाला फक्त पहिले 6 महिने फक्त आईचे दूध पाजायचे. डॉक्टर, मग मी काय करू? माझ्या स्तनातून दूधच येत नाही. अहो, जर इथं आईचंच आरोग्य सुरक्षित नसेल तर बाळाचं आरोग्य कसं सुरक्षित राहणार आहे? त्यामुळे आपण आईच्या आहारामध्ये पालेभाज्या, फळं, अंडी यांसारख्या आहाराचा समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. आईला अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नेणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा आई निरोगी राहील तेव्हाच बाळ निरोगी असेल. डॉक्टर, मग बाहेरचं जेवण कधी चालू करायचं? पहिले 6 महिने तर बाळाला फक्त आणि फक्त आईचंच दूध पाजायचं. त्यानंतर आपण हळूहळू पोषक आहार चालू करू शकतो, जसे की भरडी, नारळ पाणी, पेज इत्यादी. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, जर आईचं आरोग्य सुरक्षित असेल तरच बाळाचं आरोग्य सुरक्षित राहील. चला पाहूया दुसरी कथा.